आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पाणीपुरीवाले काका. गट्टू, चिंकी आणि हरी शाळेच्या सुट्टीमध्ये गप्पा मारत होते. अरे मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, शाळेच्या बाहेर एक नवीन पाणीपुरीवाले काका आलेत. त्यांची पाणीपुरी खूप टेस्टी आहे. तेवढ्यात तिथे बंटी सुद्धा येतो. अरे हो, त्यांची पाणीपुरी तर मी सुद्धा खाल्लीये. खूप टेस्टी आहे ती. हो, पण आम्ही तर नाही खाल्ली. हो बंटी, पण ती पाणीपुरी एवढी टेस्टी आहे. अगं विचारू नकोस चिंकी, एकदम बेस्ट पाणीपुरी असते त्यांची. तुम्ही त्यांचं इतकं कौतुक करताय की माझीही इच्छा होतीये की मी त्यांची पाणीपुरी खावी. गट्टू, आज आपण त्यांची पाणीपुरी खायला जाऊया. अरे नाही नाही चिंकी, विसरलीस. आईने आपल्याला हे बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय. हे हेल्दी नसतं ना. अरे हो गट्टू, तू बरोबर बोलतोयस. आई नाही म्हणालीये. चल, काही हरकत नाही, आपण नाही खायची पाणीपुरी. मग वर्ग पुन्हा सुरू होतो. सगळेजण अभ्यास करू लागतात. शाळा सुटल्यानंतर गट्टू, चिंकी आणि हरी सोबतच घरी चालले होते की त्यांना तेवढ्यात बंटी पाणीपुरी खाताना दिसतो. अरे हा तर बंटी आहे. हा तर काकांची स्पेशल पाणीपुरी खातोय. गट्टू, चिंकी, चला ना आपणही खाऊ. असं वाटतंय काकांनी आज खूप छान पाणीपुरी बनवलीये. वास इथपर्यंत येतोय. चला ना जाऊया. नाही रे हरी, आम्ही दोघं नाही खाणार. पण तुला जर खायचं असेल तो खा, आम्ही इथेच थांबतो. अच्छा ठीक आहे गट्टू. मग हरी आणि बंटी आनंदाने पाणीपुरी खाऊ लागतात. वाह, काय टेस्ट आहे. काका काका, अजून स्पायसी बनवा ना. बंटी आणि हरीला खाताना पाहून गट्टू आणि चिंकीचंही मन होऊ लागलं. गट्टू बघ ना, त्यांना बघून असं वाटतंय की पाणीपुरी खरंच खूप मस्त आहे. माझी इच्छा होतीये गट्टू. हो चिंकी, इच्छा तर माझी होतीये. पण सांग, आपण काय करायचं? तेवढ्यात पाणीपुरीवाले काका गट्टू, चिंकीला असं उदास बघून म्हणतात, अरे काय झालं मुलांनो, का तुम्ही खात नाही आहात बरं? तुम्हाला पाणीपुरी आवडत नाही का? नाही नाही काका, आम्हाला तर खूप आवडते. पण आमच्या आईने बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय, कारण त्यामुळे आमची तब्येत बिघडू शकते ना. अरे हे मला अगोदर का नाही सांगितलं? माझी पाणीपुरी खूप हेल्दी आहे. गट्टू आणि चिंकी काकांचं बोलणं ऐकून बुचकळत पडतात. काय हेल्दी? पण असं कसं होऊ शकतं? हो काका, पाणीपुरी हेल्दी कशी असू शकते? मुलांनो, या ज्या माझ्या पाणीपुऱ्या आहेत, या 100% रव्यापासून बनल्या आहेत, ज्या खूप हेल्दी असतात. आणि त्यासोबतच मी फिल्टरचं पाणी वापरतो हे चटपटीत पाणी बनवायला. एवढंच नाही, मी माझ्या शेतातली ताजी आणि ऑर्गॅनिक भाजीच वापरतो. त्यामुळे माझी पाणीपुरी एकदम हेल्दी आहे. ही खाऊन तुमची तब्येत अजिबात खराब व्हायची नाही. काकांचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात. आणि मग तेही हरी आणि बंटी सोबत पाणीपुरी खातात. खरं बोललास बंटी तू. काकांसारखी पाणीपुरी दुसरं कोणीच नाही बनवत. हो, खरंच मजाच आली. पाणीपुरी खाऊन गट्टू आणि चिंकी घरी गेले आणि आईला सुद्धा हेल्दी पाणीपुरी बद्दल सांगितलं. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण हो, आणि हे लक्षात ठेवा की हेल्दी असली तरी सुद्धा रोज रोज पाणीपुरी खायची नाहीये. ओके मुलांनो? ओके आई. गट्टू, चिंकी पाणीपुरी खाऊन एवढे खुश होते की ते आईचं बोलणं नीट ऐकत नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी ते सगळे मिळून पुन्हा पाणीपुरी खाण्यासाठी जातात. चला चला, आज परत पाणीपुरी खाऊया. चला चला. अरे पण आपल्याला रोज रोज पाणीपुरी नाही खाल्ली पाहिजे मित्रांनो. अरे पण असं का? काकांनीच सांगितलं होतं ना की त्यांची पाणीपुरी एकदम हेल्दी असते. मग काय प्रॉब्लेम असू शकतो? मग सगळी मुलं मिळून काकांकडे जातात आणि पाणीपुरी खातात. असाच एक आठवडा होतो आणि मुलं रोज रोज काकांकडे जातात. मुलांनो, असं वाटतंय की माझ्या बनवलेल्या पाणीपुऱ्या तुम्हाला खूप आवडल्या. हो काका, बरोबर बोललात. मी तर रोज तुमच्या पाणीपुरीची वाट बघत असतो. हो काका,
मी तर दिवसभर तुमची पाणीपुरी खाऊ शकते. हा, ही गोष्ट खरी आहे की माझी पाणीपुरी हेल्दी आहे, पण शेवटी आहे पाणीपुरी ना. पण असं का काका? तुम्हीच तर म्हणालात ना की तुम्ही हेल्दी पाणीपुरी बनवता. ती तुमच्या बाकीच्या हेल्दी खाण्याची जागा घेऊ शकत नाही. अच्छा, मला एक सांगा, इथून घरी गेल्यानंतर कोण कोण तुमच्यापैकी पोटभर लंच करतं? ओ, माझं पोट तर तुमची पाणीपुरी खाऊन पूर्ण भरून जातं. तरी मी दुपारी जेवू शकत नाही. हो, मी सुद्धा. मीही. आणि मीही. पाहिलेत मुलांनो, हेच तर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही रोज रोज एवढी पाणीपुरी खाल तर तुम्ही जेवण व्यवस्थित करणार नाही आणि तुमच्या त्यामुळे हेल्थला नुकसान पोहोचेल. त्यामुळे तुम्हाला पाणीपुरी तर खाल्ली पाहिजे, पण एका लिमिट मध्ये. कळलं मुलांनो? हो काका, बरोबर बोलताय. मलाही तुमचं म्हणणं कळलंय काका. ठीक आहे, आता आम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळेला पाणीपुरी खाऊ आणि बाकीच्या दिवशी पोटभर जेवण करू. हा, पण त्या 2 वेळेमध्ये आम्ही खूप साऱ्या पाणीपुरी खाऊ. सगळी मुलं आणि पाणीपुरीवाले काका बंटीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. आणि मीही तुमच्यासाठी खूप टेस्टी पाणीपुरी बनवून ठेवेल मुलांनो. ओके काका. मग गट्टू चिंकी आठवड्यातून 2 वेळेला काकांकडे पाणीपुरी खायला जायचे आणि खूप एन्जॉय करायचे. अशामुळे त्यांची तब्येतही ठीक होती आणि ते टेस्टी पाणीपुरीचा आनंदही घेऊ शकत होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई आई कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागलं. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, आई, लवकर ये ना. अरे हो हो, येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली आहे. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना, मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं.
खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आत्ता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज? हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो, पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा, सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा, शिकून जाल. वाव. दोघेही पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला, आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं? मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा, एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे, हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये, तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी, ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस, अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय? हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेटमध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.